नमस्कार मंडळी, तर आज आपण शाबूवड्याची रेसिपी बघणार आहे। तर शाबूवड्याच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात आला असेल की शाबूवडा कसा झाला। वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा शाबूवडा आपण करणार आहे। शाबूवडा हा उपवासाला खाल्ला जातो, असं पण भरपूर जणांना शाबूवडा शाबू खिचडी अशी आवडते, अधूनमधून पण खातात। तर त्यासाठी आपण 4 ते 5 मिरच्या आणि थोडेसे जिरे मिक्सरला ओबडधोबड वाटून घेणार आहोत। शाबू मी सकाळी लवकर भिजत घातलेले, मी 12च्या टायमिंगला हे शाबूवडे करते, म्हणजे 3 ते 4 तास शाबू भिजलेले। तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेते शाबू। बटाटे मी उकडून घेतले, 2 बटाटे, ते पण आपण त्यात कुस्करून घालणार आहे। शेंगदाण्याचा कूट मी करून घेतलाय, शेंगदाण्याचा कूट ओबडधोबड केलेला आहे। मिरची आणि जिरे जे बारीक केले ते मी त्यात घालून घेतले, तसेच शेंगदाण्याचा कूट पण मी त्यात घालणार आहे। शेंगदाण्याचा कूट थोडा मोठाच आहे। हे सगळं मी एकजीव करून घेणार आहे। चवीनुसार मीठ घातलंय, बघू शकता, आणि हे सगळं मी आता एकत्र एकजीव करून घेणार। थोडी कोथिंबीर पण घातली। मी सगळं एकत्र करून ह्याचे गोळे करून घेणार आहे। गोळे असे थोडे थापटून वड्यासारखे घेणार आहे। शाबूवडा उपवासाला खाल्ला जातो। महाराष्ट्र साईडला तर भरपूर शाबूचे भरपूर प्रकार असतात, ते खातात। शाबू खिचडी, शाबूवडा, शाबूची खीर, असं भरपूर काही केलं जातं। थालीपीठ वगैरे पण शाबूचे छान होतात। गुरुवारचा उपवास असल्यामुळे मी ते शाबूवडे केलेले आहेत, आणि केले म्हणून मी ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तुम्हालाही सांगा कसे वाटले शाबूवडे, आवडले काय मला नक्की कमेंटद्वारे कळवा। अशा पद्धतीने मी ते सगळे शाबूवडे हातावर थोडं तेल लावून थापून घेतलेले आहेत। कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झाल्याशिवाय शाबूवडा सोडायचा नाही। तेल चांगलं गरम झालं, 4 शाबूवडे मी एकदम सोडलेले आहेत। शाबूवड्याला लगेचच धक्का द्यायचा नाही, थोड्या वेळानं पलटायचा, नाहीतर फुटण्याचे चान्सेस असतात। असं पण एकही शाबूवडा फुटलेला नाही आहे, व्यवस्थित पद्धतीनं केला तर नाही फुटत। अशा पद्धतीनं मी ते मंद गॅस करून मोठा गॅस करून असं दोन्ही ह्याने मी ते तळून घेणार आहे। एकदम गॅस मंद करायचा नाही, मीडियम टू हाय गॅसवर आपण शाबूवडे भाजून घेणार आहोत, तळून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी तळत आहे। आणि तांबूस कलर आल्यावर शाबूवडे मी काढून घेणार आहे। चांगले तळले की शाबूवडे कुरकुरीत लागतात। थोडा वेळ लागतो तळायला, कारण जाड असल्यामुळे आतून पण चांगला तळला जायला पाहिजे, त्यामुळे थोडासा वेळ लागतो। बघू शकता शाबूवडे तळून झालेले आहेत। आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी दह्याचं डीप केलेलं आहे। अशा पद्धतीने मी शाबूवडे सगळे तळून घेते। तुम्हाला कसे वाटले शाबूवडे मला नक्की कमेंटद्वारे कळवा। रेसिपी आवडली तर लाईक व शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कसे वाटले बघा, खायला तर खूप छान झाले होते, चविष्ट। अशा पद्धतीने